रामदास कदम यांचा राज ठाकरेंवरती हल्लाबोल। लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला अवकात दाखवण्याची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंना मराठी माणसांनी त्यांची अवकात दाखवली असल्याची केली खरमरीत टीका। शिर्डीच्या साई मंदिरात दानाची चोरी करणाऱ्या चोराला सुरक्षा रक्षकांनी पकडलं रंगेहात। आणि भाजप नेता अमित शहा यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबाबत भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण। नमस्कार, मी स्वाती गोडसे, टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन्स मध्ये आपलं स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्त। शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरती निशाणा साधत टीकांची चांगलीच उधळण केली आहे। दरम्यान बोलत असताना कदम यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला अवकात दाखवण्याची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंना मराठी माणसांनी त्यांची अवकात दाखवून दिली व निवडणुकीदरम्यान मनसेच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त केलं, हीच त्यांची अवकात असल्याची जळजळीत टीका केली आहे। सोलापूरमध्ये बोलत असताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी राज ठाकरेंवरती चांगलाच हल्लाबोल करत राज ठाकरेंना जनतेने चपराक लगावल्यानंतर देखील मी मुख्यमंत्री होणार हा बोलबच्चनपणा ठाकरे करत असल्याचं म्हटलं आहे। तसंच मुख्यमंत्रीपद म्हणजे काही जादूची कांडी नाही असा टोलाही त्यांनी राज यांना लगावलाय। सोलापुरातील दक्षिण विधानसभा मतदारसंघात मंद्रुपमध्ये काल शिवसेनेच्या वतीने एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला जाण्यापूर्वी कदम यांनी सोलापुरात एका पत्रकार परिषदेचं आयोजन करून यावेळी पत्रकारांशी बोलताना मनसेला लक्ष केलं। आता बोलबच्चन, अमिताभ बच्चन, पोपटपंची सगळे सगळ्यांकडे आपल्याला बघायला मिळते। पण एक गोष्ट मला सांगायला हवी आपल्याला की राज ठाकरेंनी त्यांचे उमेदवार मराठी माणसासमोर शिवसेनेसमोर फक्त उभे केले होते आणि त्यावेळेला उद्धवजींना त्यांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला तर माझी अवकात दाखवतो। त्याची अवकात काय आहे ते महाराष्ट्र जनतेने दाखवली। तुमच्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त ही तुमची अवकात आहे आणि म्हणून लोकसभेला इतकी मोठी चपराक मिळाल्यानंतर आता मी मुख्यमंत्री होणार आणि महाराष्ट्र काबीज करणार का जादूची काढे का? म्हणून असे बोलबच्चन करून मतं मिळत नसतात। त्यांची जागा काय ती कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने दाखवून दिली। शिर्डीच्या साई मंदिरात दिवसेंदिवस भाविकांच्या येण्याचं प्रमाण वाढलं असून भाविकांकडून येणाऱ्या दानात देखील वाढ होत आहे। त्यामुळे आता या ठिकाणी येणाऱ्या दानाची मोजणी आठवड्यातून 2 दिवस होत असल्याने या मोजणीमध्ये साई भक्तांसह कर्मचारी सुद्धा सहभागी होत असतात। मोजणी करणाऱ्या अशाच एका कर्मचाऱ्याने मोजणी दरम्यान चोरी करण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याला रंगेहात पकडण्यात आलंय। दानाची मोजणी करण्यासाठी साई भक्तांसोबतच सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी मोजणी दरम्यान सोन्याची एक मोहर व चांदीचे काही दागिने चोरण्याचा प्रयत्न केला व या कर्मचाऱ्याचा चोरी करण्याचा प्रयत्न चालू असतानाच त्याला या ठिकाणच्या संस्थांच्या सुरक्षा रक्षकांनी रंगेहात पकडलं। चोरी करणारा व्यक्ती जरी आता पोलिसांच्या ताब्यात असला तरी या घटनेने मात्र साई भक्तांच्या भावनेस ठेच पोहोचवली आहे। भाजप नेते अमित शहा यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबाबत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अगदी नाच गाण्यांसह आनंद साजरा केला। नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय म्हणून ज्यांची ओळख आहे असे भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याने सध्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। ढोल ताशांच्या तालामध्ये नाचून भाजप कार्यकर्त्यांकडून हा आनंद व्यक्त केला गेला। राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंमलात आणण्याच्या दृष्टिकोनातून शासनामार्फत कारवाई सुरू आहे। मात्र अद्यापही शहरी भागात कायदा लागू करताना नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असल्याने या संदर्भात महापालिका महापौर जयश्री अहिरराव आणि माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांना निवेदन दिलं असून नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठीची मागणी करण्यात आली आहे। त्यात आम्ही जे काही शासनाच्या जे काही योजनेचे जे निकष आहेत तर ते निकष कशा पद्धतीने आपल्या इथे राबवण्यात येतील
जे खरे लाभार्थी आहेत त्यांना कशा पद्धतीने लाभ मिळेल यासाठी आम्ही आज उपजिल्हाधिकारी उलवणे साहेब यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यात आम्ही त्यांना सांगितलं की जे आज अन्न सुरक्षा कायदा आपण धुळे शहरात राबवलेला आहे त्यात ग्रामीणचा देखील बराच भाग जोडलेला आहे. तर त्या अनुषंगाने ग्रामीणला जे 45.34 इतकी संख्या इतकं उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं, परंतु ग्रामीणचा भाग जोडल्यामुळे शहराचं उद्दिष्ट आपोआपच कमी झालेलं आहे आणि शहरात जे खरे BPL लाभार्थी आहेत तर हे त्यापासून वंचित राहिलेले आहेत. त्याच पद्धतीने त्या ठिकाणी काही वशिलेबाजी झालेली आहे किंवा आर्थिक व्यवहार झालेले आहेत तर खरोखर लाभार्थ्यांना ते लाभ मिळालेला नाही. तर अशा वेळी शासनाच्या वतीने त्यांची फेर चौकशी करण्यात यावी आणि खरोखर जे लाभार्थी आहेत त्यांना या सर्व योजनेचा फायदा हा शासनाच्या वतीने करून देण्यात यावा.